बये तुला बुरगुंडा होईल ग, 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 मला बी होईल ग, मला बी होईल ग, मला बी होईल ग, मॅरेथॉन साठी थांबले आहे आणि तुझं चाललं आपलं. अगं ताई, मी जर खोटं बोलत असेल तर माझे मेल्यावर डोळे जातील. घरात कुणीच नाही तुला भाकर द्यायला. दबडघास लय मोठी पदवी हाय ते काय ताई? अरे नाही ते मी तुला नंतर सांगते, पण मी जे सांगते ते तू ऐकतो का नाही? ऐकील. फुकटचं असेल तर ऐकील बुवा. पा भाऊ पा, इकडचं असेल तर घेईना कोणी आणि फुकटचं असेल तर बापले दोन्ही. फुकटचं का होईना, पण मी जे सांगताय ते जर तू ऐकलं भाऊ, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा. अगं मला कसा बुरगुंडा होईल? माझं तर वयच नाही. अरे काय वय तुझं? 30 वर्ष. अरे माझ्या देवा, अरे मतदानाचं वय गेलं का नाही भाऊ तुझं? जाऊ दे, तुझ्या मतदानाने पोरगी मिळणार आहे की काय? मतदानाची घाई नाही आणि लग्नाची भारी घाई आहे तुला. अगं तुझ्या त्या मतदानाने मला कोणी पोरगी देणार आहे का? सांग बरं. अरे पण दानात दान श्रेष्ठ असं मतदान जर केलं तर किती बरं होईल र दादा. तुला बुरगुंडा म्हणजे काय वाटलं? लहान लेकरू? मग लगीन झाल्यावर मला बुरगुंडा होईलच की लहान? अरे लेकरू नाही, अरे बुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेत ज्ञान. तुला ज्ञान होईल. आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी तुला ज्ञान सांगते. ऐक, तुझं आहे तुझं पाशी, हो तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा. आलं का लक्षात? आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण घेऊन आले
मतदानाची जागृती केली. काय केली दादा? मतदानाची जागृती केली. आलं का लक्षात? अगं बाई जा त्या मतदानाच्या दिवशी. अगं बाई कोण नाही करत मतदान बिदान. मग काय करता मतदानाच्या दिवशी? आम्ही तर मस्त पैकी खातो पितो मोटर काढतो घुरून फिरतो आणि आल्यावर झोपा काढतो. अरे कसं तू जागृत मतदान खुशाल मतदानाच्या दिवशी झोपा काढतो? हो आणि बया तर जात नाही बाई आमच्याकडच्या मतदानाला. मग काय नाही जात तुमच्या बाया मतदानाला? सुगीचे दिवस आहे बया मस्तपैकी शेतामध्ये राब लागतात आणि तुमच्या शहरातल्या बया नठा पट्टा करून जाता की पिकनिकला. अरे भाऊ तू सांग बरं मला खरं सांग. नट्टा पट्टा करून सौंदर्य मिळवण्यापेक्षा जर बायांनी मतदान केलं तर आपल्या देशाच्या लोकशाहीचं सौंदर्य सुजलाम होईल ना भाऊ. येतंय का तुझ्या ध्यानात? येतंय की थोडं थोडं. आणि मग आता मतदान करायला जा. आणि तुझ्या घरात किती बाया आहे सांग बरं? माझ्या घरात सध्या माझी आई बहीण आणि मी आहे. मग बरं भाऊ जर घरातूनच जर आपल्या एवढं मतदान होत असेल तर आपला देश आपणच घडतो की नाही? हो की ताई म्हणजे घरात बी बयांचंच पावर आणि देशात बी बयांचंच पावर. नारी शक्ती की जय. अरे मग म्हणून तर म्हणतात तुला बये तुला भुरगुंडा होईल ग. 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 दादा तुला भुरगुंडा होईल ग. बये तुला भुरगुंडा होईल ग. अगं ताई पण एक अडचण आहे. माझी माय आहे म्हातारी तिला चालता येत नाही. मतदान केंद्रावर एवढी मोठी रांग असते कशी उभी राहील माझी आई. अरे माझा भाऊ अरे माझा दादा तेच तर सांगायला मीच आले. अरे 85 वर्षापूर्वी सर्व मतदारांचं आता घरात बसून मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने तरी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा तू तुझ्या मतदाराची काळजी करू नको. तिचं मी मतदान 100% होईल म्हणजे होईल. आणि माझी बहीण 2 महिन्याची बाळंती. एवढं लहान लेकरू घेऊन ती मतदान केंद्रावर जाईल कशी ताई. अरे आपल्या अशा आया बहिणींसाठी आता मतदान केंद्रावर माझ्या घरची बी सोय झालेली आहे. तिथे तुझ्या बाळाच्या बहिणीची पक्कड काळजी घेतली. तू फक्त तुझ्या बहिणीला मतदान केंद्रावर घेऊन जाय दादा. आता लय झकाट झालं बुवा. म्हणजे निवडणूक आयोगाने सगळी सोय केलेली आहे. मतदाराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मी आता नक्की माझ्या मायला आणि माझ्या बहिणीला घेऊन जाऊन मतदान करेन बुवा. आणि मग म्हणून तर सांगते तुला एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या देशाची लोकशाही देशाची लोकशाही या जगात तोड नाही. या जगात तोड नाही. अशी आदर्श लोकशाही 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 निवडणूक प्रत्येक मतदाराच्या मताची निवडणूक आयोग काळजी घेईल. आली आली निवडणूक करायला मिळाला मताचा हक्क.